दक्षिण मध्य मुंबईमध्ये 51.88% इतकं मतदान झालं। या मतदारसंघामध्ये कोणत्या मुद्द्यांना हात घातला, सर्वसामान्यांच्या कोणत्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झालं, कुणाचं पारडं जड, याबाबत इथे राहणारे पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदारांना नेमकं काय वाटतं याबाबत चर्चा केली आहे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। आपण जर बघितलं असेल तर काल मतदान केंद्रावर देखील आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला, अनेक ठिकाणी रांगाच्या रांगा पाहायला मिळाल्या। याचा फटका कुठे बसतोय असं वाटतंय का दोन्ही उमेदवार? याचा फटका तर बसणार आणि खरं तर त्यातल्या त्यात मतदारांची पण काही चूक असते। त्यामध्ये आपण म्हणू शकतो सकाळी 9 वाजल्यापासून 5 पर्यंतचा वेळ असतो, 5 ते 6 वाजेपर्यंतचा। काही मतदार असे असतात की सुट्टीचा वेळ आहे, आपण आरामात मतदानाला जायचं, त्यानंतर त्या ठिकाणी रांगा बसतात, त्यामुळे रांगेंचा घोळ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। जर प्रत्येक मतदाराने आपापली जबाबदारी समजून योग्य वेळेत जर मतदानाला गेलं तर हा गोंधळ होणार नाही असं तरी आम्हाला वाटतंय। मतदान प्रक्रिया तर स्लो झाली, पण माझं म्हणणं आहे की मे महिन्यात निवडणुकाचा जो 20 तारीख ठेवली आहे ती एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात असती तर जास्त मतदान वाढलं असतं, एवढं तर मला नक्की वाटते। मला तसंच मित्रांनी सांगितल्याप्रमाणे तेच वाटतं। निवडणुकीची सुरुवात सकाळी 7 वाजल्यापासून आपण मतदानाला सुरुवात करतो। लोकांनी पण दिरंगाई केली का? कारण की सकाळी आम्ही गर्जना संघटनेतर्फे आमच्या 7 ते 9, 10, 11पर्यंत भरपूर 85च्या जास्त वय असणाऱ्या नागरिकांना किंवा ते दिव्यांग आहेत अशा लोकांना आम्ही सहकार्य केलं होतं। अक्षरशः ते 5 ते 10 मिनिटात परत आले मतदान करून। हा आलेला माझा स्वतःचा अनुभव आहे आणि ज्यांना आम्ही मदत केली होती त्या ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला फोन करून आभार मानले की एकदम चांगली व्यवस्था होती, सगळं नीट झालं। तिकडे व्हीलचेअर होत्या, त्यांना पोलीस मदत करायला होते, गेले 2 मिनिटात परत बाहेर आले आणि 9:15 वाजता आपल्या घरी पोहोचलेले होते। आता ही मिसमॅनेजमेंट का झाली कळत नाही। दुपारनंतर ह्या बातम्या यायला सुरुवात झाली की रांगा लागलेल्या आहेत, व्यवस्था नाही आहे। खरं दुपारची उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याची व्यवस्था असली पाहिजे होती। हे सगळं मिसमॅनेजमेंट चौकशी झाली पाहिजे नक्की, आणि असं होऊ नये खरं म्हणजे। आणि मतदारांनी सुद्धा विचार करावा की लवकर करून सकाळी लवकर आटपून आपण दिवसभर रिलॅक्स बसता येतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।